आणि मी आत्या. आणि मी आता आई होणार. आणि मी आता बाबा होणार. पुढील दृश्य पाहूया दवाखान्यात. हळूच डॉक्टर बाहेर येतात. अहो, आई आणि बाळ दोघांची स्थिती चांगली आहे. अहो डॉक्टर, मुलगा झालाय की मुलगी झालीये? मुलगा झालाय. वा, मला मुलगा झालाय. आता तर तुम्हाला पेढ्या वाटायला लागतील. पण काही वर्षानंतर जो मुलगा झाला होता त्याच्यामध्ये शारीरिक व भावनिक बदलामुळे घरच्यांनी त्याला स्वीकार करत नाही. तर पाहूया त्याची जीवनाची कथा. ये तू क्या कर रहा है? तू लड़का है, तू ये सब नहीं कर सकता. अहो, मी झाल्यानंतर ना पेढा मिळतो ना जलेबी मिळते ती फक्त शिवी. अहो, पावसाळ्याच्या अगोदरच आमची नावे ठरलेली असतात. छक्का, खिजडा, तृतीयपंथी अशा तर अनेक नावाने आम्हाला ओळखलं जातं. अहो, पण कोणी ठरवलंय? प्रथमपंथी पुरुष, द्वितीय स्त्री आणि तृतीय आम्ही? अहो, समानतेची परिभाषा करणाऱ्या समाजाला देखील कधी कधी अंधाराच्या खोलीत जाऊन बसायचं वाटत असेल आणि त्या अंधारात तोय म्हणत असेल ही आहे समानता. आणि इथून माझ्या जीवनाची खरी सुरुवात होते आणि माझ्या आयुष्यातील समानतेची. संसार संसार जसा कवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळती भाकर. अरे संसार संसार. अम्मा अम्मा, क्या मैं दूसरों की तरह स्कूल जा सकता हूँ? क्यों नहीं मेरे बच्चे, कल हम स्कूल जाएंगे. अगले दिन स्कूल का दृश्य. अम्मा, बच्चों को लेके स्कूल जाते पर आजू बाजू के लोग उन पर हंस पड़ते. कि इसका एडमिशन यहाँ होगा? क्यों नहीं? आपको भी तो सीखने का पूरा अधिकार है. इतने में ही प्राचार्य कक्ष में लोगों का झुंड जाकर कहने लगता है. अगर यहाँ किन्नर लोग पढ़ने लगे तो मैं अपने बच्चों को स्कूल नहीं भेजूंगी. अम्मा अपने बच्चों को लेके घर जाती है. देखा, मेरे साथ की गई हुई समानता. कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं. सॉल्यूशन जो मिले तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं. अहो, मला ना वॉशरूमला जायचंय पण मला कळत नाहीये मी कुठे जाऊ. काय स्त्रियांमध्ये? चल जाते. अरे कुठे चाललास? परत नाही स्त्री म्हणून लिहिलंय. बघ ना, आतून तर आहे पुरुष, फक्त अंगावर साडी घालायची, केस वाढवायचे आणि घुसायचं स्त्रियांच्या बाथरूम मध्ये त्यांना बघायला. सार्वजनिक ठिकाणी जायला मला घंटे यांच्यासारख्या चपला काढून मारलं पाहिजे. ए या चला सर्व झाल्याला बाहेर काढू. नको. पाहिलं माझ्यासोबत झालेली समानता. अरे तुला कळत नाही का? हे महिलांसाठी आरक्षित सीट आहे. अहो पण मी ते बसले, तुम्ही दुसरीकडे बसा. नाही, मला इथेच बसायचंय. ओ कंडक्टर, इकडे या. त्याला बाहेर काढा, नाहीतर आम्ही बसमधून प्रवास करणार नाही. अरे अशांना बसमध्ये घेतात तरी कसे? घे तुझे पैसे आणि पुणे तिकीट नको जाऊस. निराश होऊन स्वतःला सावरत बसमधून खाली उतरतो. बघितलं माझ्यासोबत झालेली समानता. डार्लिंग आंखों से आंखें चार करने दो, रुको ना मुझे प्यार करने दो. ए चिकने, किधर जा रहे रे? अरे रुक जरा, इधर तो आ. आ इधर आ. आणि ते माझं त्याच्या जवळ येतात, त्याच्याशी छेडछाडी करतात, त्याचे पैसे घेतात. तो घरी जातो, घरच्यांना सांगतो, घरचे पोलिसांकडे जातात. क्या रे, क्या हुआ? साहब, दो लड़के ने ना मेरे साथ जबरदस्ती की और पैसे भी लेकर भागे. क्या रे, क्या तू भी? तेरे साथ कौन जबरदस्ती करेगा? पागल है क्या? तू ही किसी के गले पड़ा होगा. अगर थोड़ी देर और रुका ना यहाँ पर, सीधा हवालात में डाल दूंगा. चल निकल यहाँ से. तो विनोद करत करत रडत घरी जातो. बघितलं
त्यांचं प्रेम आमच्या